लार्ज हाऊसहोल्डचा विषय आहेच. मुंबईत 26,000 26,500 घरं आहेत जिथे 10 पेक्षा जास्ती लोक राहतात. 8,29,000 मतदार अशा घरांमध्ये आहेत ज्यांचे एकमेकांशी काही म्हणजे काही घरं जेन्युइन आहेत. आम्ही हे पण डोर टू डोर जाऊन शोधतोय, कारण डोर टू डोर जाऊन सापडलं कोणी दुसरं तर त्यांना कसं बाहेर काढायचं आम्ही वेगळ्याने बघतोय. पण या 8,29,000 मध्ये किती बोगस मतदार आहेत, कुठून आलेले आहेत, कसे आलेले आहेत, ह्याच्यावर निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का? हे जे तुम्ही BLO पाठवता ज्यांना काही लिहिता वाचता येत नाही ते बिचारे जाऊन काय बघणार आहेत, काय तुम्हाला फीडबॅक देणार आहेत? आणि हा सगळा विषय जर तुम्हाला धक्कादायक वाटत असेल तर इथे हा विषय थांबत नाही. ह्याच्या पुढे जाऊन हा गुन्हा म्हणाल तुम्ही किंवा अजून काही म्हणाल, पण ह्याच्याही पुढे जाऊन सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट जी आमच्या डोळ्यासमोर आलेली आहे, कारण आम्ही यादीचं पूर्णपणे वाचन करत आहोत, प्रत्येक शाखेत वाचन करत आहोत. आमचे परम यादव आणि मिलिंद साटम हे दोघंही माझ्या सोबत बसलेले आहेत. हे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सेनेट सदस्य आहेत. ह्या दोघांनी जो अभ्यास केलेला आहे आणि बाकीच्या यंत्रणेने जो अभ्यास केलेला आहे, शाखेतून आता फीडबॅक येतोय. तुम्हाला आठवत असेल ही यादी जी मुंबई महानगरपालिकेसाठी लागू असेल, मास्टर लिस्ट जी होती, निवडणूक आयोगाने काय सांगितलं होतं की 1 जुलै 2025 नंतर एक सुद्धा नवीन मतदार येऊ शकत नाही. बरोबर आहे? काय तारीख सांगितली होती? 1 जुलै 2025. आमच्याकडे आत्ता एक नजर टाकल्यानंतर, प्राथमिक नजर टाकल्यानंतर जवळपास 32,000 ते 33,000 मतदार असे आलेले आहेत जे 1 जुलै 2025 नंतर ह्या यादीमध्ये आलेले आहेत. म्हणजे संभाव्य मतदारांचा गोंधळ. तुम्हाला संभाव्य दुबार मतदार जे आहेत, तुम्ही 14 लाख सांगता, त्याच्याहूनही अधिक आहेत. जे तुम्ही ओळखलेले ते काही दुबार नाहीच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.